नमस्कार, स्नेहल्स पॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली आहे पावभाजी आणि ही पावभाजी फक्त 2 वस्तूंपासून बनवली आहे। यामध्ये फक्त बटाटे आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे। या ठिकाणी मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर ते कुकरला लावून त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालून ते छान शिजवून घेतले आहेत। त्यानंतर त्याला स्मॅशरच्या सहाय्याने अशा प्रकारे छान स्मॅश करून घ्यायचे आहे, अगदी पावभाजीला लागते तसे। फोडणीसाठी मी या ठिकाणी घेतला आहे एक मीडियम साईजचा कांदा, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, अमूल बटर आणि पावभाजी मसाला। कढईमध्ये तेल गरम केले आहे आणि त्यामध्ये थोडेसे बटरही टाकले आहे। बटर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालते। फक्त तेलामध्ये फोडणी दिली तरी छान बनते। तसेच त्यानंतर आपल्याला कांदा छान मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये स्मॅश करून घेतलेला बटाटा आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे हे सर्व आता एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव होईपर्यंत। अशा प्रकारे आपली पावभाजी तयार होते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वरूनही यामध्ये बटर टाकू शकता। आता आपण छान असे मसाला पाव बनवून घेऊयात। त्यासाठी तव्यावर बटर सोडून घेतले आहे, त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून त्यावर आपण छान असे पाव शेकून घेणार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक यू।